एप्रिल कटिंग अगोदर बोथ फोडणं हे सगळ्यांनाच माहित आहे, परंतु बोथ फोडल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला माहित आहे का? फोडलेली बोथ किंवा ड्रीप खाली घेतलेला खड्डा हा 2 दिवसाच्या नंतर उघडा ठेवू नका. त्याच्यामध्ये शेणखत किंवा कच्चं मटेरियल टाका. त्याच्यावरती जे काय आहे तुमचा खताचा डोस टाकून ते बोथ परत लगेच झाकून घ्या. 1 ते 2 तास पाणी देऊन हे पूर्ण काम करून घ्या. तर हे काम झाल्यानंतर एप्रिल कटिंग नंतर पुढल्या 2 दिवसापेक्षा जास्त दिवस मुळ्या उघड्या राहिल्या तर त्या मुळ्या वाळतात आणि त्यामुळे त्या मुळ्यांना नवीन मुळ्या फुटत नाहीत आणि येणाऱ्या पुढच्या दिवसात म्हणजे एप्रिल कटिंग नंतर एकसारख्या बागा फुटत नाहीत. हे प्रॉब्लेम उद्भवतात. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की एप्रिल कटिंग नंतर 2 वळीमधली मशागत केली तर चालते का? तर नक्कीच चालते. त्याच्यामध्ये तुम्ही रोटर, फन कुळव कशाने ही मशागत करू शकता. हे मशागत करणे चांगलं आहे. मधील तण गवत काय जे आहे हे काढून बागा स्वच्छ करणे फार गरजेचं आहे. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चिदंबर ॲग्रो लॅबोरेटरीच्या पेजला फॉलो करा. कारण जगेल माती तरच टिकेल शेती.